श्री गणेशाय नमः। अर्जुनवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्चैव यतयोरेकं तन्मय ब्रूहि सुनिश्चितं। मग पार्थू श्रीकृष्णा तू म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारूये, मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरुपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसो पोखितसा पुढती, ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेनतयाच्या चित्ता, आपुलिया चाडे श्री अनंता उमजून हे, एके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते, म्या राऊळासे विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा, परी मागील सो देवा, आता प्रसूती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनो, जो परिणाम याचा निर्वाळा, अचुंबितो ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सवियाची, जैसा निद्रेची सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे, ऐसे सोह कासन सांगडे सोहपे होय, येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिजले, मग होईल ऐके मनितले संतोषोनिया, देखा कामधनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परीला हे खेळावया, पाहे पाश शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय शिराब्धी दूध भाता देजे चिना, तैसा उदर्याचा कुरुठा, श्रीकृष्णा पूजा हलिया सुबटा, का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा, येथ चमत्कार काईसा, गोसावी श्रीलक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सेवेसा मागावा की, म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासून येरे दिदले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश निःश्रेयसकरावभौ, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते, तो म्हणेगा कुंतीसुता, हे संन्यास योगो विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती, तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोगो कीर प्रांजळा, जैसी नाव श्रिया बाळा तोया तरणी, तैसा सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखीचे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे, आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानसी तू, नेयस्स नित्य संन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो, सुखम बंधात प्रमोष्यते, तरी गेली याची सेन करी, न पावता चाड धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जो मने ऐसा जाहला, संगीतोचे सांडिला, म्हणून सुखे सुख पावला खंडित, आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्यजावे, जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणूनी, देखे अग्नी विजोनी जाये, मग जे राखोडी केवळू होय, ते कापुसे वेगी वसये जया परी, तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्पू नाही, म्हणून कल्पना जे सांडे, तेची गा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यासू योगू, सांख्य योगो पृथक बाला, प्रवदन्ति न पंडिता, एकमप्यास्थितं सम्य, गुभयोर्विंदते फलम, एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्ययोग संस्था जाणतो केवी, सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती कायनान प्रकाशु आहाती, पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आगवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा, यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योग्यं च य पश्यति स पश्यति, आणि सांख्यो जे पाविजे, तेचे योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे इया परी, देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यास्या ओळखे जो, तयासीची जगी पाहले,
आपण पेतेनेची देखिले, जया सांख्ययोग जाणवले भेदेविन. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तो मयो गतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा नरिचेनाधिगच्छति. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. एरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. योगयुक्तो विशोधात्मा विजितात्मा जितेंद्रियः. सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जेने भ्रांतीपासून हरितले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जैसा समुद्री लवण न पडे, तव वेगळी अल्प आवडे. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसा संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले. तेने एक दिशे परिव्यापिले लोकात्रय. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आगवे, तरी ऐकता तो. नैवं किश्चित् करोमीति युक्तो मन्यत् तत्त्ववित्. पश्य शृणो स्पृशन् जिघ्नन् नश्रन् गच्छन् श्वपन् श्वसन्. प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन्नन्मिषन्नपि. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयत्. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैची काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागेविन अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि काची परी, तोही एक शरीरी. आशेषाही व्यापारी वर्ततू दिसे, तोही नेत्री पाहे. श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वतानो हे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे. अवसरे चित बोलणे तयाही आती. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी. निद्रेची अवसरी नेदती सुखे. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतू दिसे. पैसकळ कर्म ऐसे राहटे किर. हे सांगो काही एकेक, देखे स्वाचोच्छवासादिक. आणि निमिषो निमिष आदी करुणी, पार्था तयाचे ठाई. हे आगवेची आती पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. जे भ्रांतीसे जे सुतला, ते स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयी चेला म्हणूनिया. ब्राह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. लिप्यतेन स पापेन पद्यपत्रमेवाभ्यसा. आता अधिष्ठान संगती, आशेषाही इंद्रियवृत्ती. आपुल्याथी वर्तता हाती. दीपाचे निप्रकाशे, गुह्यीची व्यापार जैसे. देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्म करी सकळे, परी कर्मबंधा ना कळे. जैसी न सिंपे जळी पद्यपत्र. कायेन मनसा बुद्ध्या कैवलेरेंद्रियेरपि. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. देखे बुद्धीची भाषा नेनेजे, मनाचा अंकुर नोदिजे. ऐसा व्यापार तो बोलिजे शरीरोगा. हेच मराठे परियेशी, परी बाळकाची चेष्टा जैसी. योगी ये कर्मे करीती तैसी केवळातनु. मग पाच भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदले. तेथ मनची राहटे केले स्वप्ने जेवी. नवले के धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा. देहा होणे देऊ जगरा, परिसुख दुःखे भोगी. इंद्रियाच्या गावी नेनिजे, ऐसा व्यापारू जो निपिजे. तो केवळ उगा म्हणिजे मानसाचा. योगी तोही करीती, परिकर्मतेन बधिजती. जे सांडिले आहे संगती अहंभावाची. आता जहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके. शब्द बोले मूर्खे, परिज्ञान नाही. हे असो काजेविन, जे जे काही करन, ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करती चित्त देऊनी. परी ते नष्कर्म्यापासून मुक्त दिसती. जे बुद्धीचे ही ठावोनी देही, तया अहंकाराची सेची नाही.
म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. अगा करते नवीन कर्म, तोची ते निष्कर्म्य. हे जाणाती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडिता हे पात्राते. जे बोलणे बोला परिते बोलावले. येथ इंद्रियाचा पांगू, जया फिटला हे चांगू. तयासीची आथी लागू परिसावया. हा असो अति प्रसंगू, न संडीपा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू म्हणूनिया. जे मना कळिता कुवाडे, गागू सीता बुद्धी नातुडे. ते देवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलाची जरी फावे. तरी अनिक काय करावे कथा सांगे. हा अति विशेषू श्रोतियांचा, जाणोनी दास निवृत्तीचा. म्हणे संवाद दोघाचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांकेन तुझ निरुते चित्त देई. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्टिकम्. आयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला. तो घर रिगोनी वरिला शांती जगी. एरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची गाठी. कळसाला खुंटी फळभोगाचा. सर्व कर्माणी मनसा, संन्यासास्ते सुखम वशी. नवद्वारे पुरे देही, नैवं कुर्वन्न कारयन्. जैसा फळाची आहावे, तैसे कर्म करी आगवे. मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो. तो जयाकडे वासू पाही, तेऊते सुखाची सृष्टी होई. तो म्हणे तेथ राही महाबोधू. नवद्वारे देही, तो असतोची परी नाही. करितुची न करी काही फलत्यागी. न कर्तृत्वं न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफलसंयोगं, स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेक्षरू, पाहिजे तो निर्व्यापारू. परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मे न शिंपे. हे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूताचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे, परी कवनाचा कही नोहे. जगची जे होय जाये, तो शुद्ध ही नेने. नादत्ते कस्यचित् पापं, न चैव सुकृतं विभु. अज्ञानेनावृतं ज्ञानं, तेन मुह्यन्ति जंतव. पाप पुण्य अशेषे, पासेचे असुतू न देखे. आणि साक्षही होऊ न ठेके. एरिगोटी काहीसी, पै मूर्तीचे निमळे. तो मूर्तीची होऊनी खेळे. परी अमृतपण न मेळे दादुलयाचे. तो सुजी पाळी सौवारी, ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञान गावधारी पंडुकुमरा. ज्ञानेन तु तदज्ञानं, येषां नाशीतमात्मनः. तेषामादित्यवज्ञानं, प्रकाशयति तत्परम्. ते अज्ञान जे समूळ तटे, ते भ्रांतीचे मरिसे फिटे. मग कर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. येथ ईश्वरू एको अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता. तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. ऐसे निविवेके उदो चित्ती, तयासे भेदू कैची त्रेजगती. देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. ऐसी पूर्व दिशेच्या राऊळी, उदया येताची सूर्य दिवाळी. की रही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः. गच्छन्त्य पुनरावृत्तिं, ज्ञाननिर्धूतकल्मषाः. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ऐसी व्यापक ज्ञान भले, जयाची हृदया घेऊसीता आले. तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. एक आपणापाची जैसे, ते देखती विश्व तैसे. हे बोलणे कायसे नवलू येथ. परी देव जैसे कौतिके, काहीची दैन्य न देखे. का विवेको हा नोळखे, भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखे स्वप्नी. अमृत नायके कानी मृत्यू कथा.
हे असो संतापू कैसा चंद्रून स्मरे जैसा भूती भेदून ती तैसा ज्ञानी येते विद्या विनयेन संपन्ने ब्राह्मणे गौहस्तिनी शुनिश्चैव शोपाके च पंडिता समदर्शिन मग हा मशकू हा गजू की हा शोपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैची स्वप्न जगातया येथ भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हुवावा तो आधीची नाही आगवा आता विषमुकाई ये हैवत्तर्जितः सर्गो तेषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्मा तस्माद् ब्रह्मानि ते स्थिता म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वितीय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समसृष्टीचे जिही विषय सुंगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगली निसंगता कामनेवीन जिही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिको हे जैसा जना माझी खेचरू असतोची जनानो हे गोचरू तैसा शरीर परिसंसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीचे जळ लोळे ते आणि म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसा नाम रूप तयाचे एरवी ब्रह्माची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसेनी समदृष्टी जो होई तया पुरुषा लक्षण नाही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत मने न प्रहशत प्रियं प्राप्य न द्विजत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लटके का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्मा ब्रह्मस्पर्श वसक्तात्मा विंदित्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमश्य न मोष्यते जो आपण पे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ सहजे सो सुखाचे नि अपारे सुरवाडिले नि अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली सांखे कुमुदळाचे नि ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोर काही वाळवटे चुंबितू असे तैसा आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही एरवी तरी कौतुके विचारोनी पाही पानिके या विषयाच्या निसुखे झकविती कवन यही संस्पर्श जांभोगा दुःख यो न येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः जिही आपण पे नाही देखिले तेची ये इंद्रियार्थी रंजले जैसे रंक काळून केले तुषा ते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरो नि जळाते मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येती तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी सांगे वातवर्षात पोधरे ऐसे अप्रच्छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया अल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषय कंदाते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू जैसा सुख प्रवादू बरळू विषयी को हा हे असो आगवी बोली सांगे पा सर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी जैसा आमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगो आगवा निप्रांत जाणे हे विरक्तीचे निदिठी जे निहाळी जे किरटी ते पांडुरोगाची पृष्टी सारखी दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती तया दुखिया दुःखाचे जिवार ते विषय कर्दमीचे दुर्धर
ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी, आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नवती. जरी विषयावर विरक्ती धरिती जीव, ना तरी गर्भवासादी संकट, का जन्म मरणेची कष्ट. हे विसावे विन वाट वाहवी कवने, जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषिके वासिजेल. आणि संसार हा शब्द नव्हेल लटिका जगी, मनोनी अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले. जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख, या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओकटा. तू जणे काही या वाटा विसरूनी जाशी, पै याते विरक्त पुरुष, त्यजिते का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे, शक्नोती हैवयो सोडून पाक्षरीर विमोक्षणात. काम क्रोधो भवं वेगम संयुक्तस्स सुखी नरः, ज्ञानी यांच्या हन ठाई, याची मातुही किरणाही. देही देहभाव जिही सोवश केले, जया ते बाह्याची भाष, नेनिजेची निशेष. अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपण भोगिजे. जैसे पक्षी फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे. भोगितेपणही भोगी अवस्था एक उठी, ते अहंकाराचा अचळू लवटी. मग सुखेसी घे आटी गाडेपणे, तिये अलिंगन वेळी, होई आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळन दिसे, का आकाशी वायू हरपे, ते दोन्ही येथ भाष लोपे. तैसे सुख चिवरे स्वरूपे सुरती तिये, ऐसी द्वैताची भाष जाय. मग म्हणे जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कौन आहे जाणते जे. योंतो सुखंतरारामस तथांतर्ज्योतिरेवयः, संयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाण ऋषयशी न कल्मषाः, छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूतहिते रताः. मनोनी असो हे आगवे, येथ न बोलणे काय बोलावे. ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम, जे ऐसेनी सुख मातले. आपण पाचे आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सात्वीचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक. हे बहु असे ऐकिक वानिसी काही, तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करिसी. की निराळी बोल देखसी सनागर, परी तो रसातिशयो मुकळी. मग ग्रंथार्थ दीपू उचळी, तरी साधु हृदय राऊळी मंगळ उखा. ऐसा श्रीगुरूचा उवाईला, श्री निवृत्तीदासीची पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तैची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एका रसा तळोची घेतला जिही. मग स्थिरावूनी तेही तेची जाहले, अथवा आत्मप्रकाशे चोखे. जो आपणची विश्व देखे, तो देहीची परब्रह्मा सुखे मानू येईल. जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम. जे गावचे निष्काम अधिकारिये, जे महर्षी वाढिले विरक्ता भागा फिटले. ते निश्चया पिकले निरंतर, कामक्रोधो वियुक्तानां यतीनां यतचेतसां. अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तन्ते विदितात्मनां. जिही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले. ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. ते परब्रह्मा निर्वाण, जे आत्मविद्याचे कारण. तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा. ते ऐसे कैसेनी जाहले, जे देहीची ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संपेक्षे सांगे, स्पर्शान कृत्वा बहिर्ब्रह्मां चक्षुषैवांतरे भ्रुवो. प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यातरचारिणो. येते इंद्रियो मनोबुद्धिर्मनोरिक्षमत्परायणः. विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. तरी वैराग्याचनी आधारे, जिही विषय दौडोनी बहिरे. शरीरी एकंदरे केले मन,
सहजे तीही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया, सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तेसी ओम गामिते करीती, तेथ जैसे रथोदके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेकू वेगळे निवडू नये, तैसे वासनांतराची विचंवना, मग आपेसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लायो मना पावने कीजे, जेथ हे संसार चित्र उमटे, ते मनोरूप पडू फाटे, जैसा सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसा मन येथ मुद्दल जाये, मग अहम भावादिक हे आहे, म्हणून शरीरेची ब्राह्मे होय अनुभवावी तो, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं, सुहदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमुच्यति. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. आम्ही मागाहन सांगितले, जे देहाचे ब्रह्मत्व पावले, ते येणे मागे आले म्हणून या, आणि यमनियमाचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते, तीही आपण पे करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचे निरूप होऊनी ठेले, ऐसा योग उक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुन सुदृशू म्हणून चमत्कारला, ते देखलिया कृष्ण जाणितले, मग हसूनी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त उवाईले ये बोली तुझे, तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणितला जी भावो मानसू माझा, म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळू करुनी, एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसरा, तो पहुण्याहुनी पाय उतारा, सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अभोळा, येथ आहाती परी काही काळा, तोसा होई वार, म्हणून एक वेळ देवा, तुची पडताळा घेयावा, विस्तारेल तरी सांगावा साध्य तुची, तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्ग गमला निका, तरी काय जाहले ऐके जो का, सुखे बोली अर्जुना तू परिससी अनुष्ठिसी, तरी आम्हासी चिवानी कायसी सांगावयाची, आधीची चित्त माईचे, वरी मिश जाहिले पिढीयताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कौनु जाणे, ते म्हणे कारुण्य रसाची वृष्टी, की नवव्या सेहाची सृष्टी, हे असोनेन जे दृष्टी हरीची वानू, जे अमृताची बोतली, की प्रेमाची पिऊन मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निगोनेने, हे बहु जे जे अल्पिजेल, ते कथेसी फाकू होईल, परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी, म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, तो आपुले माननेने आपणची, परी मागील ध्वनी आतू, मज गमला सवियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणितू परीस बापा, अर्जुना जेने जेने भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल, तो काईस या नामू योगू, तयाचा कौनु उपेगू, अथवा अधिकार प्रसंगो कवना येथ, ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेना आता, तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी, बोलिजेल ते पुढारी कथा आहे, श्रीकृष्ण अर्जुनेसी सांगू, न सांडूनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः.